खरं तर एक नियमावली आहे. या नियमावलीमध्ये प्रत्येक शाळेमध्ये सखी सावित्री कमिटी असणं, शिक्षक पालक संघटना असणं, मुलींच्या ज्या वाहतुकीच्या व्हॅन आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी लेडीज केअरटेकर असणं, ही नियमावली आहे. आणि मग ह्या शाळा संस्था कोणत्या बेसवर चालतात? त्यांना एकदा नियमावली पाठवल्यानंतर केवळ पैसा कमवायचा आहे आणि शिक्षणाच्या नावाखाली हा जर आणागोंदी कारभार त्या संस्थेचा सुद्धा जर चालत असेल, तर त्याला शिक्षक विभागाने सुद्धा कुठेतरी त्या नियमावलीच्या माध्यमातून सातत्याने तपासणी करणं आणि ज्यांच्याकडे खरंच शासनाची परवानगी नाहीये किंवा त्या नियमावलीमध्ये बसत नाहीयेत, तर रद्द करावी. हे कशासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या शिक्षण संस्था स्वतःचे खिसे भरण्यासाठी अशा पद्धतीने सगळे नियम धाब्यावरती बसवून वागतात. आता आरटीओने सुद्धा, म्हणजे मी त्या दिवशी गेले तेव्हाच अनेक सूचना दिल्या होत्या आणि मी 15 दिवसाची मुदत सुद्धा दिली. आम्ही मॉकड्रिल सुद्धा केला की याच्यामध्ये खऱ्या अर्थानं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर, एका रोडवरच्या गाडीमधलं पॅनिक बटन प्रेस केल्यानंतर किती वेळामध्ये अलार्म सिस्टीम त्या ठिकाणी येते, तो अलार्म किती वेळामध्ये तिथं प्रेस होतोय आणि या सगळ्या माध्यमातून 112 क्रमांकाला किती वेळामध्ये यांच्याकडून मेसेज जातो, 112 क्रमांकाकडून किती वेळामध्ये त्या व्हॅनमध्ये असलेल्या पॅसेंजर ज्यांनी आपल्याला मदत मागितली त्यांच्यापर्यंत आपण पोहोचतो. हे सगळं करत असताना काही गोष्टींमध्ये त्रुटी आढळल्या, म्हणून 15 दिवसाची मुदत आम्ही स्वतः आयोगाच्या वतीनं त्यांना दिली आणि 15 दिवसांनी मी व्हिजिटला येईल असं सांगून खऱ्या अर्थानं परत एकदा पाहणी केली. पण आपण जे म्हणताय त्या पद्धतीने कायदेशीर कारवाई घटना घडल्यानंतर करण्यापेक्षा अगोदरपासूनच नियमाच्या पद्धतीने कारवाई होणं गरजेचं आहे.